नमस्कार. वेलकम टू माय चॅनल डॉक्टर सायलीज आयुर्वेदा. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे दही खाण्याबद्दल समज, गैरसमज आणि आयुर्वेद. आपण कधीही आयुर्वेद वैद्याकडे गेलो, की आपल्याला प्रथम पथ्य म्हणून दही बंद केलं जातं. अर्थात हे दही कोणी खावं, कधी खावं, खावं की खाऊ नये आणि कसं खावं, याबद्दल आपण शास्त्रामध्ये काय लिहिलंय ते जाणून घेऊ. सगळ्यात आधी दही कसं बनवतात हे पाहू. सगळ्यांनाच हे माहिती आहे की दुधाला विरजण लावून दही बनवतात. पण शक्यतो हे मातीच्या भांड्यात बनवावं, विरजण त्यात घालावं, कोमट दूध त्यामध्ये घालावं, ढवळावं आणि मग ते काही काळ स्थिर ठेवावं. त्यानंतर उत्तम दही लागतं. आता दह्याचे गुणधर्म काय आहेत? आपल्याकडे एक कॉमन गैरसमज आहे किंवा हे मिथ आहे की दही हा थंड पदार्थ आहे. अगदी चूक. दही हा उष्ण पदार्थ आहे. आयुर्वेदाने ह्याला हायलाइट केलेलं आहे की हा रोचनम, दीपनम, गृहणम, बलवर्धनम आणि उष्णम. मधुर आम्ल रसाचा गुरुगुण असलेला उष्ण वीर्यवाला आणि अम्लविपाकी हा पदार्थ आहे. तर अशा पदार्थाचा दोषावरती कशी ॲक्शन होते किंवा शरीरावर कशी ॲक्शन होते, तर हे अतिशय पित्तकर आहे, कफकर आहे आणि वातशामक सांगितलेले आहे. दही हा खरं तर एक चांगला पदार्थ आहे. त्याच्यामध्ये रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, बी12 असे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत. लॅक्टिक ॲसिडसुद्धा आहे की जे शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्प्शनमध्ये मदत करतं. पण मग असं असताना सुद्धा दह्याला अपथ्य का मानलेलं आहे? तर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? दही हा एक अभिसंधी पदार्थ आहे. अभिसंधी म्हणजे वेगवेगळे जे स्रोतस आहेत किंवा मायक्रो चॅनल्स जे आहेत त्याला तो ब्लॉक करतो. त्याच्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात? तर व्यवस्थित ॲब्झॉर्प्शन न होणं. मग अशा केसमध्ये मेद वाढवतं, वजन वाढवतं, बळ वाढवतं आणि शोफ म्हणजे इन्फ्लेमेशन वाढवते. मग हे असं कोणी खावं, कोणी खाऊ नये. तर अर्थात हे वजन वाढवणारं असल्यामुळे जो बारीक व्यक्ती आहे त्यांनी दही खायला हरकत नाही. प्रोव्हायडेड त्याचा अग्नी चांगला असेल तर. आणि इट इज नॉट ॲडवायसेबल फॉर ओबीस पर्सन. ज्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी दही खाऊ नये. तसंच ज्यांना हगवणीचा विकार आहे म्हणजे डायरिया किंवा जुलाब होत आहेत, अशा केसमध्ये सुद्धा अग्नी भूक चांगली लागत असेल तर दही सेवन करायला हरकत नाही. किंवा लॉस ऑफ टेस्ट म्हणजे अरुची उत्पन्न झाली असेल, अन्नामध्ये चव लागत नसेल तर दह्याचा वापर करू शकतो. रक्तपित्त असणाऱ्यांनी, कफविकार असणाऱ्यांनी आणि आमाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी मात्र दही खाऊ नये. किंवा ज्यांना सांधेदुखी आहे, जॉईंट पेन आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा दह्याचा वापर कमी करावा किंवा खाऊ नये. हाऊ टू कन्झ्युम, नॉट टू कन्झ्युम कसे खावे? तर हे शक्यतो दिवसा खावे. सूर्यास्तानंतर दह्याचा प्रयोग कुठल्याच म्हणजे फूडमध्ये करू नये. प्लेन खावं किंवा काय साखर घालून म्हणा, दही साखर, दही साखर असं खाऊ शकतो किंवा कोशिंबीर फॉर्ममध्ये तुम्ही दही खाऊ शकता. अँड हाऊ नॉट टू ईट, तर त्याला हीट नाही करायला पाहिजे. दही हा कधीही गरम करून खाण्याचा पदार्थ नाही आहे. त्याच्याने ते मारक त्याच्या प्रॉपर्टीज होतात आणि ते विरुद्ध अन्न बनतं. कुठल्या ऋतूत दही खावं? तर हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, वर्षा ऋतू या 3 ऋतूंमध्ये खावं आणि खाऊ नये तर शरद, ग्रीष्म आणि वसंत. हेमंत ऋतू, शरद ऋतू म्हणजे साधारण थंडीचा काळ नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि वर्षा ऋतू म्हणजे आत्ताचा काळ. आता आज आषाढी एकादशी आहे. आजही आपण दह्याचा पुरेपूर जेवणात वापर करतो. तर हा वर्षा ऋतू चालू आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये तुम्ही दह्याचं प्रमाणात अंडरलाईन माय वर्ड्स की प्रमाणात सेवन करू शकता. आणि केव्हा अव्हॉइड करावा? तर साधारण उष्ण ऋतू जे जे आहेत म्हणजे मे महिना असेल, एप्रिल, मे, फेब्रुवारी, मार्च हे 4 महिने किंवा ऑक्टोबर हीट या काळामध्ये दही वापरू नये किंवा खाऊ नये. आता मला ह्या व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी सांगायच्या आहेत, की गाईचं दही हे म्हशीच्या दहीपेक्षा खूप चांगलं असतं. कारण गाईच्या दह्यामध्ये बलवर्धनाचे गुणधर्म आहेत. पण म्हशीच्या म्हशीचं ज्या दुधाचं दही बनवतात त्याच्यामध्ये कफवर्धनाकडे आपली टेंडन्सी वाढते. त्यामुळे गाईचं दही केव्हाही प्रेफरेबल आहे. दुसरी एक अजून गोष्ट सांगायची म्हणजे की हंग कर्ड नावाचा एक पदार्थ हल्ली वापरला जातो. तर या हंग कर्ड म्हणजे नक्की काय आहे? तर दह्याला साधारण फडक्यात बांधून त्यातला पाण्याचा अंश सगळा जाऊ देतात आणि ह्याचं वर्णन शास्त्रात पण आहे बरं का. सुश्रुत संहितेमध्ये परिसृत दधी नावाने याचा उल्लेख आलेला आहे आणि त्याच्याही काही प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यातला द्रव कंटेंट सगळा निघून गेलेला असल्यामुळे वृक्षता त्याच्यामध्ये वाढते आणि ते थोडंसं वातळ होतं. ह्या व्यतिरिक्त अजून सांगायची एक गोष्ट आहे ती म्हणजे की दह्याचे जे 2 टाइप्स आहेत अजून, ते
म्हणजे साय काढलेल्या दुधाचं दही आणि साय असलेल्या साईसकट दुधाचं दही. तर जे साय काढलेल्या दुधाचं दही आहे हे पण पातळ होतं, कारण की त्यातला फॅट कंटेंट निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे हे रुक्ष आहे, काहीसं ग्राही आहे आणि भूक वाढवणारं आहे, पण त्याचबरोबर ते कॉन्स्टिपेशन करणारं सुद्धा आहे. तर ह्या उलट साईसकट वापरलेल्या दुधाचं जर दही असेल तर ते अग्नी कमी करणारं आहे आणि वातसुद्धा कमी करणारं आहे. पण त्यामुळे अग्नी चांगला असेल तरच अशा दुधाचं दही आपण सेवन करावं. आता मला सांगा, आर यू इटिंग युअर कर्ड राईट? अजून एक प्रकार तुम्हाला मला सांगायचा आहे, तो म्हणजे मंद जातं. दही जर व्यवस्थित लागलं नसेल, वरती त्याच्या पाण्याचा अंश राहिला असेल, पूर्ण अखंड एक प्रॉपर दह्याचं एक हे लागलं नसेल, तर असं दही मंदजात दधी नावाने उल्लेखित आहे. हे दही शरीरामध्ये विदाह निर्माण करतं. तर अशा दह्याचं सेवन मुळीच करू नये. आपण जेव्हा बाहेर बरेच पदार्थ खातो, हॉटेलमध्ये म्हणा, इथे तिथे म्हणा, आपल्याला माहीत नसतं की हे दही नक्की कोणत्या प्रकारे त्यांनी घातलेलं आहे त्या फॉर्ममध्ये, आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. मग आपण आपला विचार काय असतो की आम्ही तर हेल्दी खातो आणि आम्ही आजारी पडतो. पण तुम्ही विचार करा की जे पदार्थ तुम्ही खाता ते कुठून येतात, कसे बनवलेले असतात, त्याचा स्रोत तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्हाला त्या रोगाचं मूळ कारण शोधता येईल आणि तिथे आमच्यासारख्या वैद्यांचं केस टेकिंग पिक्चरमध्ये येतं. आता मला या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला दह्याविषयीचा हा व्हिडिओ आवडला का? असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझ्या चॅनलला आवडलं असेल तर नक्की फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुमच्या मनात काही असे शंका असतील किंवा काही विषय असतील की ज्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे किंवा माहिती मिळाली पाहिजे, तर वैद्य म्हणून तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 8850463950. मी कोथरूडमध्ये प्रॅक्टिस करते. आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा किंवा मला मेल करा. धन्यवाद.